मागील भागात आपण पाहिले प्राध्यापक मंडलिकांनी सायराला विचारलं, काय म्हणते ऑफिस? सायरा म्हणाली, आमचं ऑफिस काही म्हणत नाही, हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. अमेरिका, जापान ह्या राष्ट्रांवर आपला राज्यकारभार, त्यापैकी आमचं एक ऑफिस म्हणजे साबुदाण्याचा एक दाणा. मग मंडलिकांनी विचारलं, तुझा साहेब नक्की कसा आहे? सायरा म्हणाली, अजून मला नीट समजले नाहीत. अंदाजावर मनोरे उभे करून मेंदू शिनवायला मला आवडत नाही. समोरची व्यक्ती जेव्हा व्यक्त करील तेव्हा आपल्याला ती गोष्ट समजणारच आहे असं म्हणत ती गप्प बसते. 2-3 दिवस ओमकारनाथ गप्प गप्प होते. आपण अलिप्त असतो ते छान. सायराशी जितक्यात तितकं ठेवायचं. ती काही सांगते ते पेलत नाही, डावलता पण येत नाही. स्वीकार करावा इतकं ती अफाट बोलते, पण ते झेपत नाही. मी प्लॅस्टिकसारखा असेन किंवा ॲक्रिलिकसारखा असेन, हिला माझ्याशी काय करायचं आहे? मी बॉस, ती स्टेनो. दिवसभर ओमकारनाथ स्वतःला बजावित राहिले आणि त्यांचं लक्ष सायराच्या टेबलावरील फुलांकडे गेली. ती फुलं तशी टवटवीत दिसत होती. सायराही फुलांसारखी टवटवीत होती. हिला आपल्याशी काहीच करायचं नाहीये हे ध्यानात आल्यावर ओमकारनाथ अस्वस्थ झाले. आपला रुबाब, पैसा, पद, प्रतिष्ठा याला काही अर्थ आहे की नाही? ओमकारनाथांनी सायराला बोलवलं. ती आली. तिच्याकडे पाहिलं आणि काही न सुचून ते म्हणाले, मी तुला नंतर बोलवतो. संबंध दिवसात असं 2-3 वेळा झालं आणि त्याचा ताण सहन न झाल्यामुळे अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत ओमकारनाथ वरळीला पळतले. त्यांच्या राजवाड्यासारख्या वास्तूकडे पाहून आज त्यांना छाती भरून आली नाही. विनीताला नटून थटून समोर आलेले पाहून त्यांनी तिला जवळ ओढूनही घेतलं नाही. तिलाही त्याचं काहीच वाटलं नाही. कपडे बदलता बदलता ओमकारनाथांचं लक्ष समोरच्या फोटोकडे गेलं. त्यांचा पामेरियन सनी त्यांच्या खांद्यावर लढीवाळपणे मान टाकून बसला होता. ओमकारनाथांनी घरात पाऊल टाकताच क्षणी 15 मिनिटं फक्त त्याचं कौतुक करायचं. विनीतानं त्यांना मिठी मारलेली सनीला खपायचं नाही. सनीच्या ह्या कोसळणाऱ्या प्रेमाला घाबरून ओमकारनाथांनी 6 महिन्यातच सनीला विकून टाकलं. ओमकारनाथ रोजच आरशात पाहायचे, पण आज ते त्यांना स्वतःला दिसले. आपण खरोखर एखाद्या पदार्थासारखे दिसतो. आपण वस्तुत्वानं आहोत, अस्तित्व नाही. विनीता एखादी बाई आहे की मेनू कार्ड? ओमकारनाथ प्रथमच स्वतःवर चिडले. विनीताला चोरून ऐकण्याची सवय नव्हती. तो तिचा स्वभाव नव्हता. पण तिच्या मैत्रिणीला ती फोन करायला बसली आणि ओमकारनाथ आणि सायरा यांचा पूर्ण संवाद तिनं फोनवर ऐकला. विनीताला कोणत्या तरी शॉपिंग सेंटरवर सोडून ओमकारनाथ सरळ सायराकडे जायचं ठरवलं. पण तिला कारण काय सांगायचं येण्याचं? या विचाराने ते अस्वस्थ झाले. सायरा घरी नव्हती. त्यांनी प्रथमच सायराला सिक्रेट नंबरवर फोन केला. फोन सायराने उचलला. सायराला ओमकारनाथ म्हणाले, नकारात सामर्थ्य असतं म्हटलात, त्याचं नवल वाटलं. सायरा म्हणाली, इट वॉज जस्ट अ स्टेटमेंट. ओमकारनाथ म्हणाले, तुमच्या इतर बोलण्याचा विचार केला तर हे स्टेटमेंट सहज येणार नाही. सायरा हसत म्हणाली, माझ्याकडे अशी भरपूर स्टेटमेंट आहेत, तुम्ही कशाला विचार करता? इफ यू आर हर्ट, फॉरगिव्ह मी. ओमकारनाथ म्हणाले, मी हर्ट झालोय, पण कारण वेगळं आहे. ओमकारनाथनी फोन ठेवला. ते अस्वस्थ झाले. ते विचार करू लागले. मी तुम्हाला आवडतो की नाही याचं सरळ उत्तर सायरानं दिलं नाही म्हणून
आपण अस्वस्थ आहोत का? ती आपल्याला प्लॅस्टिकचे फुलांसारखी उपमा दिली. चैतन्य शून्य आणि चैतन्यहीन. आपण सायराकडे का चाललो आहोत? तिचा होकार घ्यायला का? पाहूया पुढील भागात. नकारानं अहंकार डिवचला जातो. काय म्हणतोय साहेब ओंकारनाथ? आज मंडलिकांनी ऑफिस शब्द वापरला नाही. हातातली पर्स शेजारच्या साईड टेबलवर ठेवत सायरा म्हणाली, जरा बिथरल्यासारखे वाटतात. मी सुद्धा अंदाज करते. तू तसं करत नाहीस ना? माझा प्रयत्न चालतो. नेहमी यश मिळतंच असं नाही. आणि सतत डोळ्यासमोरच तो विषय असला की जास्त कठीण जातं. दॅट्स ट्रू. बोलवणं पाठवायचं. डिक्टेशनच्या तयारीनं जावं तर पुन्हा बोलवीन म्हणायचं. काही सांगायचं असेल ते त्यातले नाहीत. काही विचारायचं असेल विचारून झालंय. काय पण? ते मला आवडतात की नाही ते. रिअली? सायरानं जे घडलं ते सांगितलं. शुभाच्या अनुभवासहित. शुभा खोटं बोलायची नाही. विवाहित पुरुषांबद्दल हा अनुभव का येतो? मंडलिक म्हणाले. सांगणं अवघड आहे. तुम्हालाही? मी एक पुरुषच आहे ना. निसर्गानं स्त्री आणि पुरुष असे दोनच घटक निर्माण केले. या दोघा घटकांचं वस्तुनिष्ठ चित्रण करण्यासाठी तिसरा घटक हवा. तर योग्य उत्तर मिळेल. निर्लेप मनानं एखादी स्त्री किंवा पुरुष सांगू शकणार नाही. बाई नॉर्मली म्हणेल प्रत्येक पुरुष लंपट असतातच आणि पुरुष सांगू लागला तर ते समर्थन ठरेल. ह्या व्यतिरिक्त तिसरी प्रतिक्रिया कुणीच सांगू शकणार नाही. काही वेळ विचार करीत मंडलिक म्हणाले, विवाहित स्त्री पुरुषांच्या बाबतीतच हे असं काही घडलं तर असं तू समजू नकोस. आई बाप भाऊ बहीण नवरा बायको सासरची माणसं मित्रमैत्रिणी जितक्या साखळ्यांनी माणूस माणसाला जोडला जातो त्या सगळ्या धारणेतून मी बोलतोय. भावाभावांचं भावा बहिणींचं एकमेकात पटलं नाही तर, आई वडिलांना सोडून मुलं पळाली तर, स्वतःच्या मुलाला कुणी घराबाहेर काढलं तर लोकांना फारसं बिघडलंय असं वाटत नाही. पण कुणी घटस्फोट वगैरे घेतला तर विलक्षण बोलबाला होतो. तसं का पण? पती पत्नी हे कुटुंबाचे संसाराचे मूलाधार आहेत. ते नुसतंच सेक्सचं नातं नाही. म्हणून एकमेकांच्या अपार विश्वासाचं प्रतीक म्हणून, नैसर्गिक नियम म्हणून पती पत्नीचं शारीरिक टाहो ऐकून प्रतिसाद देणं हे शेवटचं टोक समज. आयुष्यातलं गौरीशंकर म्हणू. तेवढी एकच फ्रिक्वेन्सी असते का? सायरा मानेनं नाही म्हणाली. एखाद्या माणसापाशी असंख्य पातळ्यांवरून हा विराट जीवनाला कडकडून भिडण्याची, स्पर्शून घेण्याची क्षमता असते. शिखरांवर पोहोचताना प्रत्येक वळणावर, प्रत्येक उंचीवर त्याचं गौरीशंकर असतं. तो अशा ठिकाणी थांबतो, वळून पाहतो. हाकारे तोंडावर हात ठेवतात तसे तोंडावर हात ठेवून तो हाका घालतो. मी एवढी उंची गाठली हे त्याला सांगायचं असतं. त्या टप्प्यावर त्याला शाब्बास हा प्रतिध्वनी हवा असतो. त्यानंतरच त्याला वरच्या फ्रिक्वेन्सीवर जावंसं वाटतं. कोणत्या माणसाला कोणत्या आणि किती उंचीवर विश्राम घ्यावासा वाटेल, शाब्बासचा पाठीवर हात हवासा वाटेल, हे सांगता येत नाही. जेवढं उंच शिखर निवडाल तेवढे सोबती कमी. आयुष्यात मित्रमैत्रिणी येतात, दुरावतात. संघर्ष नसताना वितुष्ट न येता लांब जातात. का? ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे? नाही. कधी आपल्याकडून त्यांना प्रतिध्वनी मिळत नाही, कधी त्यांच्याकडून येत नाही. मग दुसऱ्याचा शोध. हा कृतज्ञपणा म्हणता येईल का? फसवणूक नसेल तर नाही. संवेदनाक्षम मन म्हटलं
की ही प्रोसेस अटळ आहे. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मूल यांची ही प्रगतीची गरज आहे. मित्र असेच निवडले जातात, वेगवेगळ्या वृत्तीचे. फक्त पती आणि पत्नी ह्या नात्याची साखळी गळ्यात पडली की संपलं. तेच का? तीच संसाराची ट्रॅजेडी आहे. लग्नाला जेवढी जास्त वर्ष होत जातात तेवढे संघर्ष जास्त. अंडरस्टँडिंग वाढवायला नको? कॉम्प्रोमाइजिंग नावाची गोष्ट असते ना. तडजोड आणि संवेदना ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या व्यक्तीला संसारात जोडीदारासाठी सतत तडजोड करावी लागते तेव्हा संवेदनाचा छाप त्याला चलत राहतो. त्याला किंवा तिला सहनशक्ती जितकी चिवट तितकी वर्ष संसार चालतो. नाण्याच्या दोन्ही बाजूला तडजोडीचा शिक्का उमटायला लागतो तेव्हा प्रतिध्वनीचा शोध अन्यत्र सुरू होतो. त्या मार्गावर कधी एकच व्यक्ती परिपूर्ण भेटते, तर कधीकधी वेगवेगळ्या कलात्मक मागण्यांसाठी वेगवेगळ्या व्यक्तींची चाचणी सुरू होते. इथं समाजाकडे एकच तराजू असतो. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी एकच मापदंड. 4 दिवस ही किंवा हा आता तिला सोडली, किंवा हल्ली दुसराच कुणीतरी तिच्याबरोबर असतो असं म्हणायला मिळालं की समाज खुश. पण ही बकबक विवाहित माणसाच्याच मागे का? सॅमसन अँड डिलायला पिक्चर पाहिलं आहेस का? पाहिलंय. सॅमसन फक्त मुख्य 2च खांब पाडतो, पण संपूर्ण मंदिर पडतं. गाव उद्ध्वस्त होतं. तसं संसारात पती पत्नींचं असतं. म्हणून तर अनेक जीव दोन्ही बाजूला तडजोडीचा छाप असलेली नाणी वापरतात. प्रतिध्वनीचं मंदिर चुकवतात. एखाद्याला ह्या प्रवासात सगळ्या संवेदनांना प्रतिध्वनी देणारी आणि व्यक्तिमत्वाच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज झेलणारी व्यक्ती मिळतेही. अप्सरेसारखी बायको सोडून, किंवा राजबिंडा आणि शब्द झेलणारा नवरा सोडून, ह्या शुभ्रनखेत किंवा म्हसोबात ह्या माणसांनी काय पाहिलं? अशा चर्चा सुरू होतात. गौरी शंकरपेक्षा 55 फुटावरची टेकडी विलोभनीय का वाटली? हे सगळ्यांना कोण सांगत बसणार? सायऱ्यानं आश्चर्यानं विचारलं. 55 फूटच का? एको म्हणजे प्रतिध्वनीसाठी कमीत कमी तेवढं अंतर लागतं. अशाच कोणत्या तरी स्वतः ओंकारनाथांनाही अज्ञान असलेल्या फ्रिक्वेन्सीवर सायरा उभी असेल. अज्ञात का म्हणता? जो प्राणी अकारण चिडतो, आरडाओरडा करतो, ती तडफड काय हवं आहे ते सापडत नसल्याची असते. सायरा विचारात पडली. मी तुम्हाला आवडतो की नाही ह्या प्रश्नाकडे फार गंभीरपणे पाहण्याची गरज नाही. तो उपेक्षित माणूस असावा. दुसऱ्या दिवशी ओंकारनाथ आपल्या केबिनमध्ये आले आणि बघतच राहिले. त्यांच्या टेबलावरच्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या ठिकाणी निशिगंधाची टवटवीत फुलं होती. त्यांच्या मंद सुगंधानं केबिन शहारली होती. ताज्या फुलांनी जरी नसलं तरी वेगळेपणा पायी ओंकारनाथांना हलकं वाटलं. आदल्या दिवसाचं सावट काहीसं दूर झालं. हे काम सायऱ्याचं, ह्यात वादच नाही. ह्या फुलांच्या रूपानं आपण तिला आवडतो हे तिला सुचवायचं नसेल का? विचारलं पाहिजे. तर्क करायला हा शेअर बाजार नाही. निम्मी फुलं आपल्याला देणं हे शेअरिंग आहे. सायरा तशी फार मिडिओकर नाही. पेपर्सवर सह्या घेण्यासाठी सायरा आली तेव्हा ओंकारनाथांनी विचारलं, फुलं तुम्ही आणलीत? आज मी आणली. उद्यापासून वेगळी व्यवस्था केली आहे. एखाद्या व्यक्तीला फूल देण्यामागचा संकेत तुम्ही जाणता ना? रोख समजून सायरा म्हणाली. निसर्गासारखं टवटवीत राहण्याचा संदेश
त्या माणसापर्यंत पोचवावा हा माझा वैयक्तिक संकेत आहे. निसर्गातील चैतन्याचं सर्वात छोटं प्रतीक म्हणजे फूल. एका फुलात पृथ्वीवरची सगळी जमीन उतरलेली असते. ओंकारनाथ हिरमुसले ते पहिल्या वाक्यानं. नुसते हिरमुसले नाहीत तर फारसे काहीसे चिडले सुद्धा. मनातल्या मनात त्यांनी पुन्हा तिला मिडिऑकर म्हणून घेतलं. पण नंतर त्यांना तिचं सांगणं संपू नये असं वाटायला लागलं. सायरानं ते ओळखलं, पण आणखीन सगळं बोलावं की नाही हे तिला कळेना. ओंकारनाथ म्हणाले, तुम्ही सांगता ते पटकन समजत नाही, पण ऐकताना छान वाटतं. त्या फुलांना कुरवाळीत सायरा म्हणाली, फूल म्हणजे मातीचा हुंकार, पावसाच्या प्रत्येक थेंबाला दिलेला प्रतिसाद. म्हणून एक फूल एकदाच जन्माला येतं. टेलिफोनवरच्या प्रत्येक वाक्याला आपल्याला ऐकणाऱ्यांकडून कमीत कमी हुंकार हवा असतो. तसं हुंकाराच्या अलीकडे उच्चाराचं संभवन नाही. ह्या फुलातला सुगंध म्हणजे आकाश तत्व. का आकाशच का? त्याला अंत नाही म्हणून. सुगंधाचा प्रारंभ आणि शेवट शोधता येत नाही. म्हणून वाऱ्याचा एक हलकासा झोका त्याला जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत त्याचं आकाश. वारा म्हणजे जमीन आणि आकाश ह्याचं मिलन अंकुरित झालं हा संदेश माणसापर्यंत नेणारं दूत. एका फुलात मला इतकं दिसतं. ओंकारनाथ त्या सगळ्या कल्पनाविलासात काही काळ हरवले. इतके की त्यांना वारा ह्याचं प्रयोजन ऐकूच आलं नाही. ते लगबगीनं म्हणाले, वाऱ्याचं काय म्हणालात? तुमच्या भाषेत सांगते. वारा म्हणजे पब्लिसिटी ऑफिसर. छे, तुम्ही काहीतरी वेगळं म्हणालात. मी जरा मध्ये ब्लँक झालो, सॉरी. त्यात काय मोठंसं, माझंही तसं होतं. एखादं आवडतं गाणं संपून म्हणजे ओळण ओळ ऐकायची असं मी ठरवते, आणि ते गाणं संपल्यावर मला कळतं की मी मधलं कडवं ऐकलंच नाही. इतकं सांगून सायरानं शांतपणे फाईल सहीसाठी पुढे केली. दुसऱ्या दिवशी ओंकारनाथांना त्यांच्या टेबलावर नेहमीची प्लॅस्टिकची फुलं दिसली. ते प्रथम काही बोलले नाहीत, पण त्यांची नजर सतत सायराच्या फ्लॉवर पॉटकडे वळत होती. मध्येच काही कामाचे कागद घेऊन टिपणीत त्यांच्या टेबलापाशी गेली तेव्हा तिनं खाली झुकून त्या फुलांचा वास घेतला. प्रसन्नतेनं टिपणीसनं डोळे मिटले. दुसऱ्यांदा खाली वाकून तिनं त्या फुलांचं चुंबन घेतलं. ओंकारनाथांना सायराची कालची सगळी वाक्य आठवली. त्यांनी मग त्यांच्या माना न टाकणाऱ्या प्लॅस्टिकच्या फुलांकडे पाहिलं. माती, आकाश, मिलन, अंकुर, दूत ह्याऐवजी त्यांना त्या फुलात पॉलिथिननी असले घटक दिसायला लागले. त्यांनी सायराला बोलवलं, इफ यू डोंट माइंड, ही फुलं तुम्ही घ्या आणि तुमची फुलं इथं माझ्या टेबलावर ठेवा. शुअरली. तुम्ही काहीतरी वेगळ्या व्यवस्थेबद्दल म्हणालात ते? हां, माझी एक मैत्रीण आहे, एवढ्यात यायला हवी. तिचा बिझनेस आहे. मोठमोठ्या हॉटेल्समधून आणि प्रायव्हेट ऑफिसातून ती रोज फ्रेश फुलं घेऊन जाते. इकेबानचा कोर्स केलाय. एक दिवसाआड ती फ्लॉवर पॉट अरेंजमेंट करून जाते. अजून का आली नाही? तुम्हाला त्या फुलांची ओढ निर्माण झाल्याचं मला जाणवल्याशिवाय ती कशी येणार? तुम्ही आपण होऊन विचारलं तर मी फोन करणार. ओंकारनाथ घुटमळत म्हणाले, तुम्ही तुमच्याप्रमाणे माझ्यासाठी रोज फुलं आणावीत असं मला वाटतं. तुमच्या त्या मैत्रिणीचा बिझनेस आणि टेक्निक मला मान्य आहे, पण ह्या फुलांच्या बाबतीत तरी किमान बिझनेस ट्रान्झॅक्शन नको. त्यानंतर 2च दिवसांनी ओंकारनाथांनी ऑफिस सुटता सुटता सायराला बोलावलं. तिच्या हातातल्या पेपरमध्ये गुंडाळलेल्या फुलांकडे निर्देश करीत ओंकारनाथांनी विचारलं, तुमच्या फुलांबरोबर ह्याही फुलांना समुद्रस्नान घडवाल का?
येताना बरोबर आली तशी जाताना सोबतीनं जातील. सायरानं न बोलता सगळी फुलं एकत्र केली. लेट अस गो टुगेदर. अर्थात तुमची हरकत नसेल तर फक्त कुठे जायचं सांगा. कंपल्सरी गेटवेवरच जावं लागतं. उरलेला सगळा किनारा राज्यकर्त्यांनी विकून टाकलाय. ह्या देशात खाणाऱ्यांना तोटा नाही. पाल तिथं भेळपुरीवाले आणि खाणारी तोंड. केवळ त्या अथांग समुद्रासाठी कुणीच जात नाही. भरतीतल्या अनेक उसळणाऱ्या लाटा ह्या अपेक्षेपोटी असतील. ओटीसुद्धा अशा खाबू शहराचं दर्शन नको म्हणून येत असेल. पायऱ्या उतरून दोघंही जितकं समुद्राच्या सानिध्यात जाता येईल तितकी गेली. 10 मिनिटं दोघंही गप्प होती. सायरानं काहीतरी बोलावं ह्या अपेक्षेनं ओंकारनाथ तिच्याकडे पाहत होते. तिचं समुद्राव्यतिरिक्त कुठेही लक्ष नव्हतं. असंच गप्प बसायचं. इथं आले की माझी अशीच अवस्था होते. कशी? समुद्राचं ऐकावं, बाकी काही करू नये. ह्या विराट अस्तित्वाच्या समोर क्षुद्र वाटेल असं सगळं टाळावं. स्वतःच्या आवाजातही ऐकू नयेस वाटावं. नेहमीच. आजच्या दिवस तुमचा नियम सोडा. मी तुमचं बोलणं ऐकण्यासाठी आलो. ऑफिसात बोलता तसं काहीतरी. ऑफिसची गोष्ट वेगळी. कशी काय? ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तूपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण शूद्र आहोत याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते. तरीसुद्धा तुमच्या मते अतिभव्य काय? माणूस. आता एवढ्यात तर तुम्ही शूद्र म्हणालात. त्याची निर्मिती ह्या अर्थानं अतिभव्य म्हणजे कसं? समोरच पहा. हा महासागर, ते क्षितिज, आकाश मोजता येणार नाही, पण आपल्या एवढ्याशा डोळ्यांना ते दिसतं. रेटिना केवढासा, ब्रेनला संदेश देणारी ऑप्टिक्स नर्व्स केवढीशी असेल? ती मेंदूला काय नेमकं सांगत असेल? मेंदू हेच एक प्रचंड विश्व आणि त्याच्याही पलीकडे मन. प्रत्येक माणूस वेगळा आणि प्रत्येक माणूस एकदाच. महाभारताच्या आधीपासून तो माणूस घडवतोच आहे. पण रिपिटेशन नाही, डुप्लिकेशन नाही. ओंकारनाथ आश्चर्यानं सायराकडे पाहत होते. त्यांना आता समुद्र दिसत नव्हता. सायराला समुद्र दिसत होता. ओंकारनाथांना अस्तित्व नव्हतं. एक विचारू? हा प्रश्नही समोरच्या अथांग सागराकडून आल्यासारखा सायराला वाटलं. माणूस तर सागरापेक्षा अथांग. समुद्राच्या लाटांना शब्दरूप देणारा नाद. अवश्य. तू एवढी विचारी पंकजमध्ये कशी फसलीस? कधी म्हणण्यापेक्षाही कशी? आपण सायराला ये असं म्हणालो याचं ओंकारनाथांना नंतर नवल वाटलं. तो आवडला म्हणून? त्यानं फसवल्यावर सावरलंच कसं? सर, पहिली गोष्ट म्हणजे त्यानं फसवलं नाही. तो त्याला झेपेल तसं वागला. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाहिजे. हे ओंकारनाथांना पटकन समजलं. तरी सायराचं वय आणि प्रेमभंगाचा फटका, ही सांगड घालणं अवघड होतं. ते म्हणाले, मिस सायरा, हा तुमचा आजचा विचार झाला. आमच्या आयुष्यात प्रेम वगैरे भानगड नाही, पण तो भयानक अनुभव असला पाहिजे. 2 ओळीत सांगते. आग आहे इश्क. दुसरी काय उपमा द्यायची? पेटूनियाई ह्यात नसते राख, होऊ द्यायची. ग्रेट, असं कुणी म्हटलंय? शायरीकार पाटणकरांनी.
प्रेमात हे शक्य आहे का? त्यालाही उत्तर आहे, पण तेही कवितेत. सांगा. उम्र जलवों में बरस हो, यह जरूरी तो नहीं. हर शबे गम की सहर हो, यह जरूरी तो नहीं. सबकी नज़रों में हो साकी, यह जरूरी है मगर सबके साकी की नज़र है, यह जरूरी तो नहीं. इथं साकीचा अर्थ परमेश्वर असा आहे. ओंकारनाथ म्हणाले, आम्हाला सगळाच अर्थ जरुरी आहे. सायरानं हसून तो अर्थ सांगितला. ओंकारनाथांनी अगदी मनापासून विचारलं, ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलं ती दुसऱ्याची झालेली तुम्हाला चाललं? सर, प्रेम ही एक शिडी आहे. तिचं एक टोक नरकाकडे असतं तर दुसरं टोक स्वर्गाकडे नेणारं असतं. प्रेमात अधिपत्याचा भाव आला की प्रवास खालच्या दिशेनं सुरू झाला असं मानावं. आणि प्रेमात संपूर्ण समर्पणाव्यतिरिक्त अन्य धारणा आली नाही तर ती वाट स्वर्गाकडे जाते. स्वर्ग म्हणजे आनंद आणि नरक म्हणजे मालकी हक्क. अहंकार म्हणजे स्वामित्व. स्वामित्व अट्टहासानं मिळवता येत नाही. दुसरी व्यक्ती ते झुगारून देऊ शकते, मग त्याचं निर्माल्य व्हायला वेळ लागत नाही. समर्पण म्हणजे आनंद, प्रेमाचा महोत्सव. ओंकारनाथांनी मध्येच विचारलं, महोत्सव कधी एकट्याला साजरा करता येतो का? कंपनी नको? कशाला? सायरानं मुद्दाम विचारलं. ओंकारनाथ म्हणाले, दिवाळीत साधी फुलबाजी लावता नाही, मित्र लागतो. फुलबाजीच्या आनंदापेक्षा जास्त आनंद मित्राच्या हातातली फुलबाजी अगोदर संपली याचा असतो. सायरा पटकन म्हणाली, मान्य आहे, पण दुसऱ्यानं आपली ज्योत त्या दीपोत्सवात आपण होऊन लावायची असते. प्रेम करता करता त्या बेहोशती होश टिकवला तर दुसरी व्यक्ती समर्पणाचं महात्म्य जाणते की भ्याडपणानं शिडीकडेच पाठ फिरवून पळते समजायला लागतं. शिडीपासून स्वतःचा बचाव करणारी नरकापासून जरूर वाचेल, पण स्वर्गालाही वंचित होते. पंकज कसा होता? प्रथम क्रांतिकारक वाटला. ओंकारनाथांचा चेहरा बदलला तेव्हा सायरा म्हणाली, क्रांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच झेंडा, लपवलेली हत्यारं असं काही काही येतं. स्वतःच्या विचाराप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती. स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांना प्रेमानं किंवा विचार करायला लावून जिंकणं ही सुद्धा क्रांतीच. पंकज सारख्यांना ती झेपली नाही. मी त्याला समर्पित झाले होते संपूर्ण. त्याचा आनंद ही माझी प्रायोरिटी होती. आकांतांडव करून प्रेम मिळवता येत नाही. प्रेमापेक्षा पैशापुढे वाकणाऱ्या पंकज सारख्या माणसांपासून मी मुक्त झाले. ह्या समाधानात तर मी आहेच, पण त्याच्या आनंदासाठी माझ्या प्रेमाची मी आहुती देऊ शकले. त्यामुळे माझ्यातल्या शक्तीची मला ओळख झाली. मी शिडी सोडली नाही, दिशा बदलली. ही तुमची भूमिका झाली, शक्ती समजू, पण पंकजला हे शोभलं नाही. जिता जागत्या माणसांपायीच आपण कमजोर आहोत की बलवान हे आपल्याला समजतं. निर्जीव वस्तूकडून हे शिकता येत नाही. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. सगळे संत महात्मे संग्रहाच्या विरुद्ध आहेत ते काय उगीच? परमेश्वराचं नामस्मरण करता करता ते शेवटी परमेश्वराची मागणी करीत नाहीत. संध्याकाळच्या संधी प्रकाशातही लखलखीत प्रकाश पडतोय असं ओंकारनाथांना वाटू लागलं. आता त्यांनाही सायरा दिसेना, फक्त समुद्र दिसायला लागला. ते हरवले. निघूया ना? सायराच्या प्रश्नाने ते भानावर आले. जाण्यापूर्वी आणखी काही सांगा. सायरा म्हणाली, माझ्या आठवणीप्रमाणे कबीराचा दोहा आहे हा. माला फेर के जुग भयो,
पंडित हुआ न कोय, 2.5 अक्षर प्रेम का पडे, सो पंडित होय. सर, प्रेम म्हणजे 2.5 अक्षर फक्त. भक्ती सारखीच. भक्ती म्हणजे प्रेमाची पुढची पायरी. इतकाच फरक.